सांभाळून ठेवायचा. प्रत्येक बॉक्समधलं त्या बॉक्समध्ये जायला पाहिजे. एकमेकात मिक्स करू नका, मग आपल्याला पुन्हा लावता येणार नाही ते बरोबर. त्या बॉक्समधलं तिथेच ठेवा, मिक्स करू नका, मग आपल्याला पुन्हा लावता येणार नाही ते बरोबर. अभ्यास करा त्याचं, काय दिसतंय तुम्हाला, ते काय समजतंय त्याच्यावरती, नंतर मग आपण बोलणार आहोत. एकमेकात मिक्स करू नका. प्रत्येक बॉक्स वेगळा राहू दे, वापरा तुम्ही तो, पण मिक्स करू नका. पुन्हा त्या ठिकाणीच त्या बॉक्समध्येच जायला पाहिजे सगळ्या गोष्टी. त्या बॉक्समध्येच ठेवायचं, इकडे तिकडे द्यायचं नाही. मग शोधाशोध करायला खूप वेळ जाईल.
त्या रिंगमध्ये लाव ना, म्हणजे एकच रिंग आहे का, दुसरी रिंग नाही. आता बाकीच्या दोघी बसल्यात त्यांना धरायला सांग, म्हणजे ताट कापड राहिलं ना, तू धर ग तिकडनं, नाही तर तिला पटापट करता येईल बघ. बनतायत का बरोबर? एक फुल आहे एवढं मोठं. हे बघ हे ती टेप आहे ना, त्या चौकोनी त्याच्या बाजूने लावा, म्हणजे ते उठून दिसेल. समजलं का काय म्हटलं ते? तिथे नाही रे, ह्या कागदांवरती. व्यवस्थित कापायची हा, सरळ लावायची, तिरके नाही. चला रे, 20 मिनिटात राहिली, पटापट करा. 20 मिनिटं आहेत फक्त, पटापट 20 मिनिटं राहिली फक्त. तो फेविकॉल चिकटायला वेळ लागेल तर तो ग्लू लावा, पटकन चिकटेल तो. अरे तिकडे जायचं, एक फक्त टाका मारून द्यायचं ना. बनव काहीतरी आकार बनव. काय बनवतो? हां हां कर. चला 20 मिनिटं राहिली हा, फक्त 20 मिनिटात संपवायचं पटापट. तुझी माळ तयार केली का? बघू काय डिझाईन काढलं. शाबास, मस्त कर पटापट विण. विषयाची मांडणी आणि आपण सकाळी म्हटलं होतं त्याप्रमाणे सजावट, आणि या सजावटीमध्ये कसं करायचं या सगळ्याचं तंत्र, मटेरियल कसं गोळा करायचं, त्यासाठी लागणारं साहित्य कसं गोळा करायचं, कशा प्रकारे ते करायचं हे सगळं त्यांना दाखवलं. एक एक वस्तू करून कशा बनवायचं याचं प्रात्यक्षिक दिलं. मुलांनी आपापले ग्रुप तयार केले. कोणी मंदिराचं गेट करणे, कोणी कुंपण तयार करणे, कोणी तोरण तयार करणे, मकर महिरप म्हणतो आपण ती, किंवा मोदक, डिझाईन रुमाल, हात, प्रसादाच्या ग्लासचा हात वगैरे असे वेगवेगळे त्यांनी त्यांचे स्वतःचे ग्रुप बनवले. आणि त्या ग्रुपमध्ये 1-2 तासाचा त्यांना फक्त आपण वेळ दिला होता. आणि त्याच्यामध्ये छान छान गोष्टी त्यांनी तयार केल्या. सगळ्या गोष्टी जमल्या नाहीत. मकर आपण करायला प्रयत्न केला, पण जो पुठ्ठा वापरला होता कोरुगेटेड शीटचा, तर त्याच्यामध्ये काही कारणाने व्यवस्थित ताठ तो राहू शकला नाही. कदाचित त्यांनी जे गुंडाळी केली होती ती गुंडाळी आणखीन जर जास्त चांगल्या पद्धतीने केली असती तर छान उंचच्या उंच महिरप आपली झाली असती.
आतमध्ये गणपती बाप्पाचं सारखं काहीतरी आपण ठेवून ते बाजूला त्याचे हार आहेत किंवा त्याचे या इथे जे मोदकांचे आपण एक कसं बनवायचे मोदक, चांगल्या पद्धतीचा मोदक कसा करू शकतो, डिझाईन रुमालावरती ओम, स्वस्तिक, श्री असे जर आपण बनवले तर ते गणपतीच्या पाटावरती किंवा आजूबाजूला देखाव्यासाठी किंवा त्याच्यावरती आपण विड्याची पानं ठेवण्यासाठी असं सगळं नियोजन करून छान पद्धतीने आपण बनवलं. बऱ्याचशा गोष्टी जमल्या, फक्त मेहरब सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी जमल्या. मेहरबही आपण काही क्षणासाठी उभी केली ती, पण समाव तिचा तोल गेला एका बाजूला आणि आतमधल्या काठ्या जरी आपण घातल्या होत्या त्या कोरुगेटेड शीटच्या, म्हणजे पुठ्ठा जो असतो बॉक्ससाठी जो आजकाल वापरतो आपण, आंब्याचा बॉक्स असेल, त्या सगळ्या कोरुगेटेड शीट्स असतात, त्याचं आपण आणखीन टाईट बांधलं असतं तरी ही एवढी उंच, एक जवळजवळ 1.5 फुटी उंच आणि 1.5 फूट रुंद लांब अशी केली होती, ती टिकू शकली असती. पण 2 तासामध्ये एवढं सगळं करायचं, रिसोर्सेस स्पेशली फेविकॉलच्या स्टिक्स, ग्लू स्टिक्स, ग्लू गन, ह्या सगळ्या 1-1, 1.5, 2-2, 3-3 अशा पद्धतीनेच होत्या. कदाचित थोडं जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात हे जर त्यांना साहित्य दिलं असतं तर सगळंच्या सगळं तयार होऊन छान दिसलं असतं. तरीसुद्धा आपण आता या पुढच्या भागात बघणार आहोत की काय काय गोष्टी बनवल्या त्यातनंसुद्धा या 2 तासामध्ये. आणि सगळ्या मुलांचा जो उत्साह होता तो इतका शिगेला पोचला होता की सकाळी 9 वाजता चालू केलेलं दुपारी 3 वाजता मध्ये तासाचा लंच ब्रेक घेतला, प्लस त्याच्यामध्येच आज राखी पौर्णिमा असल्यामुळे सगळ्या मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. मलासुद्धा त्यांनी राखी बांधली. आणखीन एक अर्धा पाऊण तास आम्ही छान इथे राखी पौर्णिमेचा उत्सव इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केला की आजचा दिवस खरंच सत्कारणी लागला. म्हणजे इतकं छान प्रकारे मुलं त्याच्यामध्ये इन्वॉल्व होऊ शकतात, नवीन नवीन आयडियाज करू शकतात, त्यांना त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं लगेच आकलन होऊन पुढे त्याच्यामध्ये प्रावीण्य पण ते मिळवू शकतील जर अशीच प्रॅक्टिस त्यांना करत राहायला आपण संधी. म्हणजे फक्त गणपती नवरात्र याच्यामध्ये नको, एरवीसुद्धा सजावट एक चांगली कशी करायची, कुठल्याही कार्यक्रमाची असू दे, मग शाळेतलं फंक्शन असू दे किंवा शाळेमध्ये कोणी पाहुणे येणारे असू देत, अशा वेळेला कसं करायचं ह्याचं आपल्याला एक ताळपण त्यांना व्यवस्थित नियोजन करून दिलं तर मला वाटतं मुलं सगळं अगदी लाईट वायरिंगपासून सगळं छान करतील याची मला खात्री आहे. आणि आता तुम्ही त्यांनी काय बनवलं ते बघा. धन्यवाद.